हॅलो गाईज, नवीन वर्षाच्या तुम्हाला व तुमच्या फॅमिलीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। खूप दिवसानंतर आपला व्हिडिओ होता कारण मी शो मध्ये थोडा बिझी होतो गाईज। भरपूर मित्रांच्या मला कमेंट्स आलेत की एक प्रकारे जेव्हा ते गाणे कॉपी करतात, एक्झाम्पल त्यांच्याकडे कुठला तरी एक नवीन ट्रॅक आला आणि तो फोन मध्ये आला आणि ते आपल्याला फोन मधून पीडी मध्ये ट्रान्सफर करायचं आहे। भरपूर मित्र काय करतात, आपल्या फोन मध्ये ओटीजी लावतात, पीडी लावतात आणि फोन मधनं ते सॉन्ग किंवा तो ट्रॅक कॉपी करायचा बघतात पीडी मध्ये आणि तो कॉपी सुद्धा करतात, पण जेव्हा शोला जातात ते ट्रॅक लागत नाही, प्रकारे करप्ट होतो, लागत सुद्धा नाही काय वेळेस। तर तुम्हाला कशा प्रकारे कॉपी करायचे आणि कशा प्रकारे प्रॉपर तुम्ही ते ट्रॅक आहे ना पीडी मध्ये लोड करू शकता, ओटीजी लावून मोबाईल टू पीडी मध्ये कसं ट्रान्सफर करू शकता ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये सांगतो। व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा आणि चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। डीजे आणि साऊंड क्षेत्राबद्दल तुम्हाला बरेच काही माहिती देत असतो। चला तर व्हिडिओ सुरू करूयात। सो गाइस बघू शकता आपल्याकडे हा ट्रॅक आहे एन 2024 हाऊस म्हणून। तर आपल्याला हे पीडी मध्ये ट्रान्सफर करायचं, पण काय वेळेस काय होतं, पोरं ट्रान्सफर करतात पण ते पीडी मध्ये आहे ना येत नाही व्यवस्थित, म्हणजे करप्ट होतं। तर मी तुम्हाला सांगतो कशा प्रकारे तुम्हाला ट्रान्सफर करायचे, तो व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा। तर आपल्याला हा ट्रॅक आहे ना तुम्हाला पीडी मध्ये ट्रान्सफर करायचं, तर तुम्हाला काय करायचं, आपली पीडी लावायची ओटीची, मी पण लावून घेतलेली आहे, ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला हा ट्रॅक सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला आहे ना कॉपी करायचं आहे। आता मी कॉपी करतो। आता आपण कॉपी केलेलं आहे, कॉपी केल्यानंतर तो ऑप्शन येईल तुम्हाला USB स्टोरेज म्हणून। आता तुम्हाला USB स्टोरेजमध्ये कॉपी करायचं आहे, तर आपला जो पण पीडी असेल तो ओपन करायचा USB स्टोरेजचा। आता ओपन करूयात आणि इथे तुम्हाला आहे ना रँडमली पेस्ट करायचं, ठीक आहे। तर मी पण इथे रँडमली पेस्ट करतो। आता आपण इथे पेस्ट करूयात, बघू शकता मी इथे पेस्ट केलेलं आहे, ठीक आहे। आता एवढंच संपलेलं नाही आहे, तुम्हाला परत एकदा पेस्ट करायचं। कसं मी तुम्हाला सांगतो, हा जो ट्रॅक आपण आता पेस्ट केलेला आहे तो तुम्हाला परत एकदा उचलायचा आहे, ठीक आहे। आता मूव म्हणून लिहिलं असेल खाली, आपण स्टार्टिंगला कॉपी केलं होतं, आता मूव करायचं आहे तुम्हाला, ठीक आहे। तर मूव करूयात आपण आणि परत आपल्या USB स्टोरेजमध्ये जायचे आणि ते आहे ना एक फोल्डर क्रिएट करायचं आपल्याला। तर मी ते फोल्डर क्रिएट करतो रँडमली, न्यू फोल्डर म्हणून असं क्रिएट करतो, ठीक आहे। तर मी क्रिएट केलेलं आहे। आता क्रिएट केल्यानंतर ना या फोल्डरमध्ये ना तो ट्रॅक तुम्हाला पेस्ट करायचं आहे। मी ते पेस्ट केलं आहे, ठीक आहे। तर तुम्हाला बॅक यायचं आहे आणि जो पण पीडी असतो ना डायरेक्ट नाही करायचं, इजेक्ट करायचं आहे। त्यावर ऑप्शन असेल बघा, इथे लिहिलं इजेक्ट, USB इजेक्ट, तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि USB जो आहे तो इजेक्ट करून घ्यायचा आहे। म्हणजे या प्रकारे तुमचा ट्रॅक झालेला आहे कॉपी। सो गाइस, तुम्ही बघितलं असेल कशा प्रकारे कॉपी करायचं आणि कशा प्रकारे आपले ट्रॅक जे पण असतील ते कशा प्रकारे ट्रान्सफर करायचे मी तुम्हाला नीट सांगितलं व्हिडिओमध्ये। तेवढा हा शेवटपर्यंत नीट बघा। सो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, जरा कोणाला पण समजलं नसेल व्हिडिओ जावा स्टार्टिंग टू एंड परत बघा आणि चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून नक्की जावा आणि तुम्हाला अजून कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असेल या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये मला कमेंट करून नक्की सांगा। मी डीजे तुमच्यासाठी असं नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील। आणि गाइस, आपल्या चॅनलवरती साऊंड क्षेत्राबद्दल बरीचशी काही माहिती आहे, भरपूर काही व्हिडिओज मी टाकत असतो तुमच्यासाठी, तर चॅनलला सबस्क्राईब करून जावा। चला तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये।